एका डॉक्टरच्या इमानदारीने भ्रष्ट आमदार, पोलीस आणि या व्यवस्थेने हत्या केली. डॉक्टर संपदा मुंडे. तर संपूर्ण कहाणी अशी आहे. एका शेतकरी आईवडिलांनी मोलमजुरी करून, ऊसतोडी करून जिद्दीने आपल्या मुलीला शिकवले. ती कर्तबदार लेक म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे. 16 जुलैला तिने चौकशी समितीला एक पत्र लिहिले होते. पलटणच्या रुग्णालयामध्ये ती पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटमध्ये नाईट ड्युटीसाठी होती. तेथील आमदाराचा कारखाना आहे. ज्या ऊसतोड कामगाराच्या जिल्ह्यामुळे त्यांचा कारखाना चालतो, जे त्यांना मारहाण करायची आणि पोलीस त्यांना चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी, तसेच काही PM रिपोर्ट्स बदलण्यासाठी, गुन्हेगारीचे चुकीचे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी डॉक्टर संपदावर स्थानिक आमदार, त्यांचा PA, पोलीस उपनिरीक्षक गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकत. बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी, बघा मॅडम तुमचे बीडचे लोक कसे गुन्हे करतात, असं बोलून त्यांना सारखं हिणवण्यात येईल. त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे. पोलीस उपनिरीक्षक बदने इमर्जन्सी त्यांच्या ड्युटीवर येऊन त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांना धमकी देत होते. पोलीस 2 गुन्हेगारांना घेऊन आले. डॉक्टर संपदाला त्यांचे चुकीचे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी पोलिसांनी फोर्स केला, पण डॉक्टर संपदांनी त्याच्यासाठी नकार दिला. खासदारांचे 2 PA आले. त्यांनी तिला फोनवर खासदार बोलत आहे असे सांगितले. खासदारांनी तिची विचारणा केली. त्यांनी सांगितले पोलिसांकडून तुमची तक्रार येत आहे, तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. तिच्यावर दबाव टाकून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तिने चौकशी समितीकडे, वरिष्ठांकडे त्यांची तक्रार केली होती, पण तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण डॉक्टर संपदा कोणत्याही दबावाला न घाबरत आपली आरोग्य सेवा प्रामाणिकपणे करत होती. ती अनेक दिवसापासून या प्रशासनातल्या असुरी शक्तीपासून लढत होती. 23 ऑक्टोबर दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी डॉक्टर संपदा त्यांची ड्युटी पूर्ण करून रात्री 1 वाजता त्यांच्या रूमवर परत निघाल्या. दुसरा आरोपी प्रशांत, जो त्या बिल्डिंगचा मालक होता आणि डॉक्टर संपदा त्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होत्या, त्याने तिच्यासोबत काही वाद केला आणि तिच्याच फ्लॅटमध्ये जाण्यासाठी तिला रोखले. त्यांना रात्रीच्या 1 वाजता दुसरा काही पर्याय नव्हता. मग त्यांनी एक जवळचं हॉटेल बघितलं आणि तिथे गेल्या. या सर्व शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेतला आणि तिच्या वेदना तिच्या हातावर लिहिल्या. घरच्याचं म्हणणं होतं की पोलिसांनी घरचे कोणी नसताना त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेली. एवढी गडबड का होती पोलिसांना? तिची आत्महत्या नाही, तर पोलीस व प्रशासन, आरोग्य विभागाने केलेली एक हत्या आहे. आणि शासन जे सत्तेवर आहे ते अशा आमदारांना वाचवत आहेत. आज आवाज नाही उठवला तर महाराष्ट्रातील ही दुलमी राजवट घराघरामध्ये एक डॉक्टर संपदा करतील.